नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 15 ऑगस्टसाठी म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत. हे भाषण अतिशय सुंदर व लेटेस्ट आहे. तर चला मग सुरुवात करूयात. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारतभूच्या पराक्रमाला, भारतभूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा, आमचा मानाचा मुजरा. सूर्याप्रमाणे तळपणारे व्यासपीठ, चंद्रासारखी शीतल छाया देणारे मान्यवर आणि गुरुजन वर्ग, तसेच चांदण्यांप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजेच सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून आझादी मिळाली, म्हणजे स्वातंत्र्य मिळाले. म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. आज भारताला स्वतंत्र होऊन एकूण 77 वर्षे पूर्ण होऊन आपण स्वातंत्र्याच्या 78व्या वर्षी प्रवेश करत आहोत. इंग्रजांच्या राजवटीपासून भारत मुक्त व्हावा म्हणून आपल्या देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. भगतसिंग, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, लाल बहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू तसेच अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. म्हणूनच आजच्या या दिवशी या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आपण श्रद्धांजली अर्पित करू. घरदार सोडिले स्वातंत्र्यासाठी, अहो घरदार सोडिले स्वातंत्र्यासाठी, प्राण वाहिले स्वातंत्र्यासाठी, एकसंध राहिले स्वातंत्र्यासाठी, ते अमर हुतात्मे स्वातंत्र्यासाठी, ते अमर हुतात्मे स्वातंत्र्यासाठी. भारतीय स्वतंत्रता दिवस दरवर्षी राष्ट्रीय सुट्टी व राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन हा 3 राष्ट्रीय सुट्ट्यांमधून एक आहे. हा दिन सर्व भारतीय राज्य आणि भारतीय केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या दिवशी भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्राला संबोधित करतात, तर 15 ऑगस्ट या दिवशी देशाचे पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारतीय झेंडा फडकवतात. पंतप्रधान हे भाषण देत असताना या भाषणामध्ये आपल्या देशाच्या चांगल्या कामगिरीवर तसेच नवीन विकासाच्या मुद्द्यांवर बोलत असतात. या शुभ दिनी शाळा आणि कॉलेजांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या दिवशी कार्यक्रमाचे व स्पर्धांचे आयोजन करण्याचे एकच उद्दिष्ट असते की यामुळे राष्ट्रातील एकात्मता व बंधुता कायम राहते. भारतीय स्वातंत्र्य दिन हा विविधतेत एकात्मता तसेच सर्व धर्मसमभाव आणि राष्ट्रप्रेम या भावना मजबूत करतो. मी शेवटी एवढेच म्हणू इच्छिते की निळाशार या नभामध्ये तिरंगा माझा दिमाखात डोलतो आहे. सांगण्यास तयाची थोरवी मी आज गर्वाने बोलते आहे, मी आज गर्वाने बोलते आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू हो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.